मी एक व्हिडिओ अपलोड केलेला तुमचं सिलेक्शन थांबवणारे धोकादायक लोक आणि त्याच्या खाली एका ॲस्पिरंटने एक अशी कमेंट केली जी कमेंट MPSC क्षेत्रातलं एक जळजळीत आणि वास्तवाचं सत्य जे आहे त्याच्याबद्दल बोलते. ती कमेंट काय होती ती सुरुवातीला सांगते. त्या कमेंटमध्ये त्या ॲस्पिरंटनी असं म्हटलेलं होतं की MPSCचा अभ्यास करताना जे पण शिकवणारे शिक्षक आहेत प्रत्येक विषयाचे शिक्षक हे सांगत असतात की त्यांच्या विषयामध्ये तुम्ही पैकीचे पैकी मार्क्स कसे घ्यायला पाहिजेत किंवा त्यांच्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे येऊ शकतात. पण ज्यावेळेला ते शिक्षक शिकवतात त्यावेळेला ते त्यांचा विषय शिकवत असतात. एक ॲस्पिरंट म्हणून आम्हाला मात्र सगळे विषय करायचे असतात आणि त्यामुळे सगळ्या विषयांमध्ये मार्क्स घेणं शक्य होत नाही. आता या ॲस्पिरंटचं म्हणणं आणि त्यासोबतच शिक्षकांचं म्हणणं याच्यापैकी खरं काय असेल? खरंच सगळ्या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स घेता येतात का? आणि येत असतील तर ते कसे? आणि जर येत नसतील तर मग शिक्षक असं का सांगतात? या दोन्ही बाजू समजून घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 गोल्डन रूल्स देणार आहे. जे 3 गोल्डन रूल्स तुम्हाला कट ऑफ पार करण्यासाठी जर तुम्ही ते तंतोतंत फॉलो केले तर 100% हेल्प करतील. सो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲस्पिरंटची बाजू समजून घेऊयात. कोणताही एक ॲस्पिरंट ज्यावेळेला तो MPSC सारख्या एक्झामची तयारी करतोय त्याला एकूण 7 सब्जेक्ट म्हणजे आपण ग्रुप बीचा जर विचार केला तर एकूण 7 सब्जेक्ट जे आहेत ते त्याला अभ्यासायचे आहेत. आता या 7 सब्जेक्टचा अभ्यास करताना जरी त्याने अगदी जीवाची बाजी लावून अभ्यास केलेला असेल तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की एक्झाम हॉलमध्ये जो एक्झामचा एक्झॅक्ट टाईम असतो 60 मिनिट. या 60 मिनिटांमध्ये हे 7च्या 7 सब्जेक्ट त्याला आठवणं, 7च्या 7 सब्जेक्टमधून त्या प्रश्नांची एक्झॅक्ट उत्तरं आठवणं खरंच पॉसिबल असतं का? बरं ते पॉसिबल पण झालं असतं, पण ॲक्च्युली ज्या पद्धतीने प्रश्नांची रचना असते, प्रश्नांचं नेचर जसं बदलतं, त्याचबरोबर डिफिकल्टी लेवल जशी बदलते, प्रत्येक विषयाची डिमांड जी असते ती वेगळी असते, ती जशी बदलते, त्या 60 मिनिटांमध्ये हे सगळं मेंटली आणि सायकोलॉजिकली मॅनेज करणं हे फार डिफिकल्ट असतं. त्यामुळे जे त्या कमेंटमध्ये त्या ॲस्पिरंटनी म्हटलं हे 100% बरोबर आहे की या 7च्या 7 विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेणं पॉसिबल नाही आहे. या 60 मिनिटांमध्ये तरी ते शक्यच नाही आहे. आणि इवन आयोग ज्या वेळेला प्रश्नपत्रिकेची रचना करत असतो त्यावेळेला ती अशा पद्धतीने केलेली असते की तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊच शकत नाही. त्याच्यामधल्या बऱ्याचशा प्रश्नांचे ऑप्शन्ससुद्धा चुकीचे असतात. कारण तुम्हाला त्या 60 मिनिटांमध्ये किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येत आहेत हे आयोगाला पाहायचं नसतं. आयोगाला हे पाहायचं असतं की काय सिलेक्ट करायचं आणि काय स्किप करायचं हे तुम्हाला समजते की नाही. मग जर हे असं असेल तर मग हे सगळे शिकवणारे टीचर्स जे आहेत ते तुम्हाला असं का सांगतात की तुम्हाला या विषयामध्ये म्हणजे पॉलिटीवाले टीचर तुम्हाला सांगतील की पैकीच्या पैकी 15 पैकी 15 घेऊ शकता. हिस्ट्रीचे टीचर सांगतील 10 पैकी 10 घेऊ शकता. करंट अफेअर्सचे टीचर सांगतील 15 पैकी 15 येतात. मॅथ्स रिझनिंगचे टीचर सांगतील 20 पैकी 20 येतात. हे सगळं का सांगतात? शिक्षकांची बाजू जर आपण समजून घेतली, कुठलाही शिक्षक त्याच्या विषयामधला तज्ज्ञ असतो. त्यांनी जबरदस्त अभ्यास केलेला असतो. त्यांना त्या उत्तरांपर्यंत कसं पोहोचायचं हे टेक्निक्स माहिती असतात आणि ते टेक्निक्स ते त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतात आणि ते त्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्या या एक्सपेक्टेशन्स की तुम्ही त्या विषयामध्ये पैकीच्या पैकी पाडू शकता या त्यांच्या ठिकाणी अगदी 100% योग्य असतात. सो टीचर तुम्हाला मिसगाईड करत नाही आहेत. ते तुम्हाला त्या विषयामध्ये कसे मार्क्स घ्यायचे आणि पैकीच्या पैकी घेणं कसं पॉसिबल आहे हे समजून सांगत असतात. मग जर या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे तर मग एक्झाममध्ये मार्क्स का येत नाहीत? आणि जर ते येत नसतील तर एक्झॅक्टली आपण काय करायला पाहिजे? लक्षात ठेवा, प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण टॉपरची स्ट्रॅटजी यूज नाही करू शकत. काही सब्जेक्ट जे असतात म्हणजे इथे ॲस्पिरंट वीक आहे का? नाही, ॲस्पिरंट वीक नाही आहे. ही एक्झाम डिमांडिंग आहे आणि ही एक्झाम डिमांडिंग असल्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे एक्झामच्या डिमांडनुसार आपण अभ्यासामध्ये कुठल्या गोष्टी फोकस करायच्या, पेपर सोडवताना सुद्धा कुठल्या गोष्टी फोकस करायच्या. आणि इथेच येतात ते 3 गोल्डन रूल जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यातला सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट गोल्डन रूल आहे तो म्हणजे सब्जेक्ट वाईज तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे. म्हणजे काय करायचं आहे? सब्जेक्ट वाईज प्रायोरिटी ठरवा. जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत की नाही, तुम्हाला माहिती असतं अभ्यास करताना जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही अटॅक मोडमध्ये असायला पाहिजे. अटॅक मोडमध्ये इन द सेन्स की त्या सब्जेक्टचे जे क्वेश्चन येतील, जसं आपण
म्हणजे आपल्या आवडीचा पदार्थ समोर आला की कसा गपकन खातो, या पद्धतीने ते जे प्रश्न असतील स्ट्रॉंग सब्जेक्टवाले, ते सगळे प्रश्न सोडवण्यावरती तुमचा फोकस असायला पाहिजे. त्याच्यानंतर येतो असा सब्जेक्ट जो तुमच्यासाठी स्ट्रॉंगही नाही आहे, कदाचित तो तुमच्यासाठी फार हार्डही नाही आहे. एखादा सब्जेक्ट असतो जो तुमच्यासाठी ॲव्हरेज असतो, की त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी मार्क्स घेऊ शकता. सो हे जे काही तुमचा ॲव्हरेजवाला सब्जेक्ट असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेन करायला शिकायचे आहेत मार्क्स किंवा तुमचा स्कोर जो आहे तो. म्हणजे हा जो सब्जेक्ट असेल, समजा 15 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे, तुम्हाला 15पैकी 15 येत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे, पण 10, 11, 12 मार्क्स तुम्ही घेऊ शकता हे जर तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे. मग असे काही सब्जेक्ट असतात जे आपल्यासाठी फार वीक असतात आणि जे आपल्यासाठी घातकसुद्धा असतात. हे जे वीक सब्जेक्ट आहेत त्यांच्या बाबतीत काय करायचं? हे वीक सब्जेक्ट तुम्हाला फक्त डॅमेज कंट्रोलवरती लक्ष द्यायचं आहे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, काही सब्जेक्ट असतात ज्या सब्जेक्टमध्ये आपण इतके वीक असतो की या सब्जेक्टमध्ये आपले जास्तीत जास्त निगेटिव्हमध्ये जातात. सो हे सगळं जे डॅमेज होतं, आपले निगेटिव्हमध्ये मार्क्स जातात, आपला स्कोर चांगला आलेला असतो, बरोबर उत्तरं भरपूर आलेली असतात, पण एखादा सब्जेक्ट आपल्याला असा दगा देतो की तिथे इतके निगेटिव्हमध्ये जातात की आपला स्कोर एकदम खाली आलेला असतो आणि आपण कट ऑफमधून बाहेर पडतो. सो या सब्जेक्टला डॅमेज कंट्रोलसारखं तुम्हाला ट्रीट करायचं आहे. म्हणजे या सब्जेक्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग आपलं कसं कमी होईल. जर आपल्याला माहिती की हा प्रश्न आपला चुकू शकतो, तर त्यावेळेला तेवढं स्वतःवरती कंट्रोल ठेवणं की हा प्रश्न मला स्किप करायचा आहे, हा प्रश्न मला सोडवायचा नाही आहे. कितीही त्या प्रश्नाने मला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तरी मला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि हे तुमच्या तयारीमध्येच असायला पाहिजे. त्याच्यानंतर येतो गोल्डन रूल नंबर 2 आणि हा पण तितकाच इम्पॉर्टंट आहे जेवढा फर्स्ट रूल आहे. आणि तो म्हणजे 100% सिलॅबस नो. कधीच 100% सिलॅबस करायचा नाही आहे. 100% तुम्हाला ROI करायचं आहे. म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ही एक कन्सेप्ट असते की तुम्हाला सिलॅबसमधला असा पार्ट शोधायचा आहे जो तुम्हाला मॅक्झिमम रिटर्न देईल, असा पार्ट शोधायचा आहे ज्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात, असा पार्ट शोधायचा आहे ज्याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मग तुमचा पूर्ण सिलॅबस झाला तरी नाही चालत. तुम्हाला आयोग कधीच विचारत नाही तुझा सिलॅबस पूर्ण झाला आहे का. आयोग तुम्हाला जे प्रश्न विचारतो त्याच्यातून तुमचा कट ऑफ पार झाला आहे का हे महत्त्वाचं असतं. तुम्ही सिलॅबस कितीही कंप्लीट केलेला असेल, पण जर तुम्हाला कळत नसेल की कुठला पार्ट आहे जो तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न देणार आहे, तर तुमच्या अभ्यासाचा काही फायदा नसतो. सो हा आहे गोल्डन रूल नंबर 2. त्याच्यानंतर येतो गोल्डन रूल नंबर 3. हा रूल काय सांगतो तुम्हाला? तुमची जी एक्झाम आहे ना, ही एखाद्या युद्धासारखी आहे. ठीक आहे, तुमची परीक्षा म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नाही आहे. आणि खूप स्टुडंट जे आहेत ते इथेच फसतात. तुम्हाला कोणालाही इम्प्रेस करायचं नाही आहे. म्हणजे एखादा योद्धा असतो, त्याच्याकडे खूप सगळे स्किल्स असतात, त्याने खूप सगळ्या गोष्टी शिकलेल्या असतात. उदाहरण देऊ शकते मी, आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत, त्यांचं जर युद्ध कौशल्य पाहिलं, त्यांना दांडपट्टा चालवणं म्हणा, कुठलंही शस्त्र चालवणं म्हणा, त्यांच्याकडे असणारी कौशल्य जर पाहिली तर कुणीही भले भले अवाक होऊन जातील. पण प्रत्येक युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युद्धकलेचं प्रदर्शन नाही केलं. त्यांना ते युद्ध जिंकायचं होतं. सो परीक्षा म्हणजे प्रदर्शन नाही आहे हे लक्षात ठेवा. कोणालाही इम्प्रेस करण्यासाठी म्हणून गोष्टी करू नका. तुम्हाला रिझल्ट देणाऱ्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या करा. स्किल्स तुमच्याकडे कितीही असतील, पण ज्या वेळेला एक्झाममध्ये ज्या ठिकाणी जे स्किल वापरणं गरजेचं आहे ते पहा. मी खूप मुलांच्या बाबतीत पाहिले, MPSC फील्डमध्ये आल्यानंतर, स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटल्यानंतर एखादी गोष्ट समजली, एखादी गोष्ट माहिती झाली, किंवा आपल्याला कसं जास्त येतं, आपण कसे या विषयातले तज्ज्ञ आहोत, मला या गोष्टींचं कसं नॉलेज आहे, तुम्हाला कसं काहीच माहिती नाही आहे, याच्यावरती ते समोरच्याला अगदी वेड्यात काढत असतात. पण या मुलांचा रिझल्ट कधीच येत नाही. बऱ्याच मुलांना आणखी एक आत्ता सध्याचा जो काही ट्रेंड आहे ना, की MPSCच्या फील्डमधली प्रत्येक अपडेट मला माहिती असायला पाहिजे. कुठल्या एक्झामच्या बाबतीत कुठलं आंदोलन चालू आहे, कुठल्या एक्झामच्या बाबतीत कोण कुठली मागणी करत आहे, कुठल्या परीक्षेसाठी वयोमर्यादेची मागणी चालू आहे, कुठली परीक्षा आहे की त्यांच्या कुठल्या कोर्ट केसेस चालू आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. जेव्हा की एक नवीन ॲस्पिरंट जेव्हा या फील्डमध्ये आलेला आहे,
त्याने सिलेबस समजून घेणं, PYQ अभ्यासणं, एक्झाम क्रॅक करणं हे गरजेचं असतं. पण बरीच मुलं जो विषय आपला नाही आहे, जिकडे आपण जाणंसुद्धा गरजेचं नाही आहे, त्याचा इतका डीपमध्ये अभ्यास करतात. आणि इवन ज्यावेळेला एखादा टीचर शिकवत असतो, मे बी जर तो अनभिज्ञ असेल या सगळ्या गोष्टींबद्दल, तर त्यालासुद्धा वेड्यात काढतात. तुम्ही काय MPSCच्या मुलांना शिकवता? तुम्हाला तर एवढं पण माहिती नाही आहे की सध्या हा विषय मार्केटमध्ये फार जोरात चालू आहे, सध्या मार्केटमध्ये याच्या फार चर्चा चालू आहेत. आणि इथे बरीच मुलं या ट्रॅपमध्ये अडकतात. इथून बाहेर पडणं त्यांच्यासाठी फार कठीण जातं. सो लक्षात ठेवा, अगेन सांगते, MPSCची परीक्षा ही एखाद्या युद्धासारखी आहे, जिथे तुमच्याकडे कितीही युद्ध कौशल्य असली तरी योग्य वेळी कुठलं हत्यार उचलायचं, योग्य वेळी कुठला वार करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याचं प्रदर्शन मांडायचं नाही आहे. ठीक आहे. हे 3 गोल्डन रूल जर तुम्हाला फॉलो करता आले तर ही एक्झाम, हा रिझल्ट, ही पोस्ट तुमची असणार आहे. फक्त हे तुम्हाला फॉलो करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, ही परीक्षा आहे ना, प्रत्येक विषयाचा राजा किंवा प्रत्येक विषयाचा किंग शोधत नसते. ही परीक्षा एक संतुलित योद्धा शोधत असते. आणि मग तुम्हाला जरी प्रत्येक विषयाच्या शिक्षकाने सांगितलेलं असेल की या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स येतात, तरीसुद्धा तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये जे 7 विषय तुमच्यासाठी आहेत, त्या विषयांचा अभ्यास करताना, त्या विषयांचे प्रश्न सोडवताना एक संतुलन राखता आलं पाहिजे. आणि ते संतुलन राखून जर तुम्ही एक्झाममध्ये परफॉर्म करू शकलात तर हे युद्ध तुम्ही 100% जिंकतात. आता जर समजा तुमच्या डोक्यामध्ये असणारं कन्फ्युजन दूर झालं असेल तर डेफिनेटली व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता. तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठला आहे तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्याच्या बाबतीत तुम्ही अटॅक मोडमध्ये असाल, ॲव्हरेज सब्जेक्टच्या बाबतीत त्याला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. एक्स्ट्रा वेळ कधी मिळालाच एखाद्या एक्झामच्या बाबतीत पोस्टपोन झाली तर त्या ॲव्हरेज सब्जेक्टला तुम्हाला स्ट्रॉंगकडे कसं घेऊन जाता येईल याच्यावरती प्रयत्न करा. जो वीक सब्जेक्ट आहे त्याला ॲव्हरेजमध्ये कसा आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ बनण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही एकदा पोस्ट हातात घेतल्यानंतर तुम्ही तुमचा जॉब करत करत तुम्हाला जो विषय आवडतो, ज्या विषयामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा, त्यात कितीही सखोल ज्ञान घेतलं आणि त्याच्यावरती काम केलं तर तुमच्या फील्डसाठी पण बेस्ट असेल, तुमच्या लाईफसाठी पण बेस्ट असेल. बट दिस इज नॉट द राईट टाईम की तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये इतकं खोलमध्ये जाल की तुम्हाला सगळं माहिती आहे पण एक्झाममध्ये विचारल्यानंतर काहीच येत नाही आहे. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अभ्यासामध्ये अशीच कुठली समस्या जर तुम्हाला येत असेल तर डेफिनेटली मला कमेंट करून सांगू शकता. या 3 गोल्डन रूलपैकी कुठला गोल्डन रूल आहे जो तुम्ही आत्ता या क्षणापासून फॉलो करणार आहात ते सुद्धा सांगा. तसं तर तुम्ही 3ही गोल्डन रूल फॉलो करा जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर. असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्ही अजून वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.